आता जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयास सुप्रीम कोर्टानं कोणतीही स्थगिती दिलेली नाही. अशातच एक पत्र व्हायरल झालंय. मराठा आंदोलन सुरू असल्यानं जायकवाडीत पाणी सोडू नका असं पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना लिहिलंय. प्रशासन वेळकाढूपणा करत असून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा आणि मराठा आंदोलनाचा संबंध काय असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही चव्हाणांनी केला. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास कोर्टाचा अवमान होणार असून 2016 साली हायकोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पालन सरकारला करावं लागणार आहे असं मत अजित पवार गटाचे कोपरगाव इथले आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केलं. बाळासाहेबांच्या विचारांसाठी एकनाथ शिंदेंनी एवढं मोठं पाऊल उचललं. एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा हुंकार असल्यानं कार्यकर्त्यांनी उत्साहापोटी अशा आशयाचे पोस्टर लावल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. दरम्यान त्या पोस्टरवरून एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. यंदाच्या हंगामात मिळणाऱ्या ऊस दरापासून लक्ष विचलित करत एका शेतकरी नेत्याने स्वतःच्याच अंगावर गुलाल उधळून घेतला. राजू शेट्टीचं नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली. कारखानदारांसोबत मिळून हा कट रचला गेला असून हा कट उधळून लावू असा इशाराही सदाभाऊंनी दिला. सरकारने पुण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. दरम्यान स्थानिक प्रश्न न सुटल्यास घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्या पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी स्थानिक मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. आदित्य ठाकरेंचा सध्या कोकण दौरा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील चिंचघर गावात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. 31 डिसेंबरच्या आत आपलं सरकार येणार असून कोकणात पुन्हा आपली सत्ता येणार असल्याचा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेख नाका इथे पुलाची पाहणी केली. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर पैशांची उधळपट्टी होते, पण दर्जा निकृष्ट असल्याची टीका त्यांनी केली. ज्या ठेकेदाराने हे काम केलंय त्याला मुंबईत 900 कोटींची कामं दिल्याचं ते म्हणाले. नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर टीका केली. ठाकरे गटातील 16 मधले 10 आमदार तरी सोबत राहतील का असा सवाल नारायण राणेंनी विचारला. 16चे 160 होतील असा कोणता साचा त्यांच्याकडे आहे असा सवाल राणेंनी विचारला. आदित्य ठाकरेंचं वय निघून जात आहे, त्यामुळे त्यांनी वेळेत लग्न करावं असा टोला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी लगावलाय. ते बुलढाण्यात बोलत होते आणि यावेळी त्यांनी ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचं मोठं वक्तव्य केलंय आणि यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी लोकशाहीत बहुमत असल्यास हवं ते करता येतं असं मत व्यक्त केलंय. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अहंकार सोडला पाहिजे. तुमचा अहंकार तुम्ही प्रशासनाला दाखवा, जनतेला नको. अधिकारी जर राजासारखे वागत असतील तर आम्ही प्रजा आहे, उखाड के फेक देंगे असा इशारा बच्चू कडू यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला. राजस्थानच्या प्रचारात लावलेल्या एका बॅनरवरून महाराष्ट्रात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. भाजप उमेदवाराच्या बॅनरमध्ये एकनाथ शिंदेंचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा केल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट नेमके कोण यावरून सामना रंगल्याचं पाहायला मिळतं. उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी स्वतःला सोनिया हृदय सम्राट, राहुल हृदय सम्राट आणि शरद हृदय सम्राट अशी पदवी लावून घ्यावी अशी टीका जी आहे ती शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंनी केली आहे. दरम्यान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच असल्याचं त्या म्हणाल्या. राजस्थानमधील पोस्टर संदर्भात त्या बोलत होत्या. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन इथं नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं. हजारो तरुणांना या मेळाव्याचा लाभ होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंतरवाली सराटी इथे झालेल्या लाठी हल्ल्यानंतर जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची राज्य सरकारने सीआयडीला बदली केलेली आहे. दुसरीकडे मंत्री दीपक केसरकर यांनी तुषार दोशी यांची बदली रद्द करावी अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. मात्र त्यापूर्वी त्यांच्या बदली आदेशाला गृह खात्याने स्थगिती दिलेली असतानाही केसरकर यांनी हे पत्र का लिहिलं असा प्रश्न उपस्थित होतोय.
केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत आणि गावखेड्यातल्या वाडी वस्त्यांपर्यंत पोहोचावी यासाठी लातूर जिल्ह्यात भारत सन्मान यात्रेला सुरुवात करण्यात आली। 7 वाहनांवर चित्ररथ तयार करण्यात आला असून विविध योजनांची माहिती देण्यासाठी LED स्क्रीन देखील लावण्यात आली। देहू नगरपंचायतीमध्ये रिक्त जागांसाठी निवडणूक पार पडलेली आहे। नगराध्यक्षपदी पूजा दिवटे तर उपनगराध्यक्षपदी सुधीर काळोखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसंच स्वीकृत नगरसेवकपदी सचिन साळुंखे आणि प्रदीप परंडवाल यांचीही बिनविरोध निवड झाली। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये बनावट नेट सेट प्रमाणपत्राच्या आधारावर 19 प्राध्यापकांनी नोकरी मिळवल्याचं चौकशी अहवालात स्पष्ट झालं आहे। विद्यापीठाला अहवाल देऊनही विद्यापीठाने कोणतीही कारवाई केलेली नाही। या संदर्भात चौकशी करून कारवाईचे आदेश देणार असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं। जळगावच्या वडनगरी फाटा इथं 5 डिसेंबरपासून शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला सुमारे 6 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान गुलाबराव पाटलांनी कार्यक्रमस्थळी जात तयारीचा आढावा घेतला। पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती, मेडिकल ऑफिसर डॉक्टर अरुणा तरडे आणि डॉक्टर ऋषिकेश गारडी यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। कोविड काळात 80 ते 90 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा निर्धार छगन भुजबळ यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, मराठ्यांना टिकेल असं वेगळं आरक्षण द्यावं या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला। मराठा समाजात ओबीसीत आला तर अन्याय होईल असं ते म्हणाले। आम्ही कायदेशीर निकष पूर्ण करतोय तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का नको असा सवाल मनोज जरांगे यांनी भुजबळांना केला। इतर जातींनाही सुविधा मिळतायत, मग एका जातीवर इतका आकस का असाही सवाल त्यांनी केला। छगन भुजबळ वरिष्ठांशिवाय बोलत नाही आणि त्यामुळे अजित पवार आणि भुजबळांची भूमिका एकच आहे हे स्पष्ट असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली। ते अमरावतीत बोलत होते। मराठा आरक्षणावरून सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। जरांगे पाटलांनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे। भुजबळ आणि जरांगे यांनी वाद न वाढवता निर्णयाची वाट पाहिली पाहिजे। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल असं मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं। हिंगोलीत छगन भुजबळांची होणार असलेली जी सभा आहे ती उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य पक्षाकडून देण्यात आला। भुजबळांनी जरांगेंबाबत आक्षेपार्ह टीका टाळावी असा इशाराही देण्यात आला। सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देईल तेव्हा ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं त्यांनी सांगितलं। मराठा कुणबीच्या ज्या नव्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यात 5% पण नव्या नोंदी नसल्याचं ते म्हणाले। हिंगोलीत संतोष बांगर यांच्या विरोधात मराठा तरुणांकडून आंदोलन करण्यात आलं। बाळापूर इथं बांगर यांचा ताफा रोखून आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर येत्या रविवारी राज्यातील दुसरा ओबीसींचा एल्गार महामेळावा होणार आहे। या महामेळाव्याला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री संजय राठोड आणि ओबीसींचे नेते प्रकाश शिंदे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्याच्या राजापूर इथे ओबीसी समाजाच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। राज्यातील धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी जी आहे ती गोपीचंद पडळकर यांनी केली। जालन्यातील जामखेड गावात धनगर बांधवांचं सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची त्यांनी भेट घेतली। अहमदनगरच्या श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात एजंटची मुजोरी दिसून आली। या एजंट्सनी आरटीओ कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला। कागदपत्रावर सही न केल्यानं 10 ते 15 जणांनी आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण केली, तसंच चॉपरनं हल्ला केला। हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं। सिंधुदुर्गच्या आरवली गावातील श्रीदेव बेतोबाला जत्रेनिमित्त कमळांच्या फुलांचा पोशाख करण्यात आला होता। मूर्तीची आणि गाभाऱ्याची सजावट करण्यासाठी सुमारे 8 ते 9 हजार कमळाच्या फुलांचा वापर करण्यात आला। शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक देवजी साहेब यांच्या 554व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाशिमच्या शीख आणि सिंधी बांधवांनी भजन कीर्तन म्हणत शोभायात्रा काढली। गुरु नानक जयंतीनिमित्त शहरातील गुरुद्वारांना सजवण्यात आलं।
तुळजाभवानी मंदिर संस्थांचं शिष्टमंडळ शिर्डी साई संस्थांची भेट घेणार आहे. 2009 ते 2022 पर्यंत मंदिरात 207 किलो सोनं आणि 2,500 किलो चांदी दान म्हणून अर्पण करण्यात आली. हे सोनं वितळवण्यासंदर्भात नियमावली केली जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष समिती नेमली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली. या पावसाचा बागायती शेतीवर परिणाम होणार असल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. तळ कोकणातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीचे विविध पर्याय निवडताना दिसतोय. अनेक शेतकऱ्यांनी काळी मिरीची शेती सुरू केली. काळी मिरीला बाजारात सरासरी 450 रुपये दर मिळत असल्यानं अनेक जण काळी मिरीच्या शेतीकडे वळाले. बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं संकट निर्माण झालंय. यंदा कमी पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील 1,200हून अधिक प्रकल्प कोरडे. मोची पिंपळगाव इथल्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिक करतात. बीड जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाते. रुग्णालयातील कॅथ लॅबच्या कामाला सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालयात यापुढे एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी सारखे उपचार केले जाणार आहेत. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बडे यांनी दिली. महाबळेश्वर तालुक्यातील त्रिवेणी वन परिसरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एक सांबर जखमी झाला. ही बाब लक्षात येताच वन समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांबरावर प्रथमोपचार करून त्याला जीवनदान दिलं. शहापुरात रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांप्रती जागतिक स्मरण दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं शहापुरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अपघात आणि अपघातानंतर समोर येणाऱ्या विविध विषयांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. अमरावतीत तिवसा इथं 3 दिवसीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. राज्यभरातून स्पर्धक तिवसामध्ये दाखल झाले आणि त्यासोबत स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनीही तुफान गर्दी केली. देशासमोर पुढील 100 वर्ष ऊर्जा निर्मितीचं आव्हान असून यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं मत शास्त्रज्ञ प्रल्हाद रामराव यांनी व्यक्त केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान त्यांनी वीज निर्मितीसाठी मदत होईल यासाठी त्यांनी एक प्रकल्प सुरू केला असून सरकारने मदत केल्यास 2 वर्षात वीज निर्मिती सुरू होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत 26 नोव्हेंबर रोजी कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक होणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी ऊस दराबाबत निर्णय न झाल्यास ऊस वाहतूक करणारे एकही वाहन रस्त्यावरून जाऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना दिला. सातारा ठाकरे गटातील कारखान्यांनी जरंडेश्वर साखर कारखाना परिसरात ठिय्या आंदोलन केलं. 1 डिसेंबरपर्यंत कारखान्याने दर जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. त्यासोबतच ऊसाला प्रतिटन 4,000 रुपये दर देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. वर्धा जिल्हा परिषद कार्यालयासमोर गेल्या 1 महिन्यापासून आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केला. राज्यातील होमगार्डच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी जे प्रताप मोहिते पाटील यांनी केलेली आहे. पाटील यांच्या नेतृत्वात होमगार्ड संघटनेकडून 11 दिवस आंदोलन करण्यात आलं. मात्र सरकारकडून आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाविरोधात स्वराज्य पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. अर्ध शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप झालं नसल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेक नंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. नांदेडच्या सिडको भागातील सराफा दुकानात चोरी झाली. 5 लाख किमतीचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली असून अधिक तपास सुरू आहे. आयुक्त बदलचा डोंबिवली महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले असून महापालिकेच्या वतीनं अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मनसेच्या वतीनं फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या या मागणीला यश आलं.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खांडेगाव फाटा इथे 4 ते 5 दुकानांना आग लागल्याची घटना घडली। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। आणि यानंतर इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।